राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या बैठकीत कर्जत येथे एसटी आगार करण्यात तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे। कर्जत येथे एसटी आगार करण्यास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे। कर्जत येथे एसटीचे आगार करण्याची मागणी दीर्घकाळपासून होत होती। या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीत रावते, पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। चर्चेअंती कर्जत येथे आगार करण्यास रावते आणि परिवहन महामंडळाने तत्वतः मान्यता दिली। कर्जत येथे एसटीचे आगार व्हावे ही तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांची मागणी होती। या प्रश्नावर अनेक निवडणुका लढवल्या गेल्यात, अनेक वेळा आश्वासने दिली गेली। येथे आगार होण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्यासह पत्रकार संघटनेने आंदोलने केली आहेत। उपोषणे, रस्ता रोको, निवेदने, जेलभरो आंदोलने केली गेली आहेत। यामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर तर या प्रश्नासाठी 19 दिवस येरवडा जेलमध्ये राहावे लागले। कर्जत येथील एसटी डेपो आघाडी शासनाच्या काळात अनेक वेळा मंजूर झाला, त्याच्या उद्घाटनाचे कार्यक्रम देखील झाले आहेत। मात्र प्रत्यक्षात अद्याप डेपो न झाल्याने तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने चेष्टेचा विषय झाला होता। या प्रश्नावर आपण सतत पाठपुरावा करीत असल्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे हे वेळोवेळी सांगत होते। त्यामुळे याबाबत त्यांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेने हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे। कर्जत येथे आघाडी सरकारच्या काळात येथे नव्याने बस स्थानक बांधण्यात आली आहेत, त्याचे उद्घाटन रखडले आहे। त्याचे उद्घाटन होऊन नव्या डेपोचे फक्त घोषणा न होता कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे। सी 24 ताससाठी आशिष बोरा, कर्जत।